नमस्कार. आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आणि या निमित्तानं सर्वप्रथम मी IND 24/7 न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांचं आणि INDचे आमचे मनोज भाऊ बिरारीज असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातूनच एक आज मनात आलं की आपण एका विषयावर बोलावं आणि भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपल्याशी एक हितगुज करावं म्हणून मी आपल्या सोबत माझ्या काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे. की मित्रांनो, आज आपण बघितलं असेल की भारत हा जगामध्ये चौथी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि असं असताना आपण भारतीय म्हणून किंवा भारताचे नागरिक म्हणून भारताची मान उंचवेल असं वागतो का? जागतिक पातळीवर भारतीय म्हणून आपण त्या ठिकाणी आपलं वागणं कशा पद्धतीनं आहे याचा आपण समीक्षा करतो का, हे देखील आपण पाहिलं पाहिजे. मी ह्या महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी फिरत असताना मला जे निदर्शनास येतं, तर आपण भारतीय म्हणून आपण सिव्हिक सेन्सचा खूप कमी वापर करतो. आपण ज्या सामाजिक जबाबदारीतनं वागलं पाहिजे, ज्या सार्वजनिक ठिकाणी आपण कसं आपलं वागणं असलं पाहिजे या बाबतीमध्ये आपण अतिशय दुर्लक्ष करतो. भारतीय म्हणून आज आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, मग आपल्या कुटुंबापासून, आपल्या गल्ली मोहल्ल्यापासून आणि त्यानंतर आपल्या गावामध्ये आपण एक सिव्हिक सेन्स जागवला पाहिजे असं मला वाटतं. आज आपण बघणार असू की आज आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील जागोजागी घाण कचरा आपण टाकत असतो. आपण पाहत नाही, आपल्या घरासमोर देखील आपण कचरा टाकून मोकळं होऊन जातो. आपल्या घरातनं बाहेर कचरा पडला याचा अर्थ आपण आपलं घर स्वच्छ केलं असं होत नाही. तर आपलं संपूर्ण ह्या देशाला आपण आपलं घर मानलं पाहिजे. कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट त्या ठिकाणी लावली पाहिजे. आज आपण पान खातो, गुटखा खातो आणि कुठेही थुंकतो, हे देखील किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आज बसमध्ये आपण प्रवास करतो, रेल्वेमध्ये प्रवास करतो. अक्षरशः बस आणि रेल्वेची देखील अवस्था अतिशय घाणेरडी करून ठेवलेली आहे. मित्रांनो, आपण जबाबदारीनं त्या ठिकाणी वागलं पाहिजे. स्वच्छता ही अंगामध्ये बाळगली पाहिजे. त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असतील, याचा वापर आपण व्यवस्थित केला पाहिजे. चांगलं स्वच्छ ते ठेवले पाहिजे. सर्व सार्वजनिक जागी आपण अधवा-तधवा न बोललं पाहिजे, मोठ्याने ओरडलं नाही पाहिजे, शिवीगाळ नाही केली पाहिजे. हा देखील एक महत्त्वाचा सिव्हिक सेन्स आपण बाळगला पाहिजे. आज सार्वजनिक ठिकाणी आपण हॉटेलमध्ये जातो किंवा एखाद्या पिक्चरमध्ये, थिएटरमध्ये पिक्चर बघायला जातो, तिथं देखील आपण आपला रुबाब, बडेजावपणा करत मोठ्या मोठ्याने बोलतो, फोनवर ओरडतो. हे काही वागणं योग्य नाही. आपण त्या ठिकाणी देखील खुर्च्या असतील हॉटेलच्या, त्या खुर्च्यांवर 2 पाय वर करून बसतो. कुठे दादासारखं बसतो. हे देखील वागणं काही योग्य नाही. आपण त्या ठिकाणी आपलं वर्तन हे चांगलं असलं पाहिजे. आपण आपल्या पिढीला काय देत आहोत, आपण पुढच्या पिढीला काय संदेश देत आहोत, हे आपण या माध्यमातनं बघितलं पाहिजे. आपल्या पिढीवर चांगले संस्कार व्हावे, भविष्यामध्ये आपल्या पिढीला एक चांगलं सुंदर भारत देश मिळावा, याची सर्वस्वी जबाबदारी ही आपणावर आहे. रहदारीचे नियम आपण पाळत नाही. रहदारीमध्ये आपण आज बघितलं असेल, रस्त्याने जाताना अगदी रस्त्याच्या मधोमध सुद्धा गाडी लावून कोणीतरी पार्क करून त्या ठिकाणी निघून जातं आणि जर त्या ठिकाणी ट्रॅफिक झाली तर वरून आपणच रागाने लावणारा त्या हॉर्न वाजवणाऱ्याकडे बघत असतो. म्हणजे इतकं बेशिस्त वर्तन त्या ठिकाणी असतं. ट्रॅफिकचे नियम कोणी पाळत नाही. त्या ठिकाणी आज नंदुरबार शहरामध्ये सिग्नल्स लागलेले आहेत, पण मी बघतो की ते सिग्नल देखील कोणी पाळताना मला त्या ठिकाणी दिसत नाही आहे. तर ही सर्वस्वी जबाबदारी आपली आहे. शेवटी प्रशासन किंवा शासन किती करणार? आपल्याला प्रबोधनाकरता त्यांनी अनेक करोडो रुपये खर्च केलेले आहे, मात्र भारतीय नागरिक ते प्रबोधन घ्यायला तयार नाही. कुठं ना कुठेतरी हा आपला महाराष्ट्र जो पुरोगामी महाराष्ट्र होता, हा पुरोगामी महाराष्ट्र हा आता कुठेतरी त्याचा दर्जा खालवतोय का, ही भीती माझ्या मनामध्ये आजच्या दिवशी आहे. आणि त्याचप्रमाणे आपण विज्ञानवादी आहोत, पुरोगामी आहोत,
याचा देखील आपण विसर पडता कामा नये. भविष्यामध्ये आपण आपल्या सर्व येणाऱ्या पिढीला एक चांगला महाराष्ट्र, चांगला भारत देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. म्हणून या प्रजासत्ताक दिनामध्ये दिनाच्या दिवशी मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण एक भारताचे जबाबदार नागरिक होऊया आणि भारताची मान ह्या जगामध्ये कशी उंचावेल यामध्ये आपण आपलं योगदान देऊया. एवढेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना ह्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.